नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण जे काही काळ नावाचा घटक आहे, काळ, तो आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला कोणते कोणते काळ महत्त्वाचे असतात? तर काळाचे 3 प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, ज्याला आपण प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर टेन्स म्हणतो। तर जो पहिला काळ आहे वर्तमान काळामधला, ज्याला आपण म्हणतो साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स। त्याला म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स। तर हा जो काळ आहे, जेव्हा आपण एखादी क्रिया करतो वाक्यामध्ये, बघा मी महत्त्वाचं लिहितोय, वाक्यामध्ये असं बोलतो आपण की एखादी क्रिया करतो, काम करतो, एखादी क्रिया करतो, त्यावेळेला आपण हा काळ वापरतो। बरोबर आहे? एखादी क्रिया करतो तेव्हा हा काळ आपण वापरतो। कसं ते आपण उदाहरणासहित समजून घेऊया। जसं की तो जातो, बघा, म्हणजेच काय, तर जाण्याची क्रिया करतो, बघा, क्रिया करतो, जाण्याची क्रिया करतो, नाही का? तो खातो, ती वाचते, ती बोलते, इथं बोलण्याची क्रिया करते, इथं वाचण्याची क्रिया करते। त्यावेळेला आपल्याला हे वाक्य कसं म्हणता येईल? तो जातो, ही गोज, तो खातो, ही ईट्स, ती वाचते, शी रीड्स, ती बोलते, शी टॉक्स, किंवा शी स्पीक्स। जसं की मी आणतो, नाही का, मी सांगतो, याला आपण कसं म्हणणार? आय ब्रिंग, म्हणजे मी आणण्याची क्रिया करतो, मी सांगण्याची क्रिया करतो, आय टेल। तर बघितलं मित्रांनो, आपण कुठली तरी क्रिया करत असतो, करतो, ज्या शब्दाच्या वाक्याच्या शेवटी करतो असं आपण म्हणतो, तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट वापरत असतो। मित्रांनो, आता हा जो सिंपल प्रेझेंट आहे, याचा जो फॉर्म्युला आहे, तर याच्यामध्ये काय घेतलं आपण? सुरुवातीला सब्जेक्ट, वाक्यामध्ये येणारा कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणतो आपण। त्याच्यानंतर आपण घेतो वर्ब 1, V1, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर घेतो आपण ऑब्जेक्ट। जसं की ही इट्स मँगो, इथं जर आपण मँगो घेतलं, ही इट्स अ मँगो, तर मँगो हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं, ठीक आहे। ही इट्स अ मँगो एव्हरी डे, असं आपण अजून वाक्य म्हणू शकतो। तर एव्हरी डे काय झाला? हा अदर वर्ड्स, OW। तर हे झालं पूर्ण सूत्र कोणाचं? साधा वर्तमान काळ या काळाचं, सिंपल प्रेझेंट टेन्स। सो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स, हे झालं साध्या वर्तमान काळाचं सूत्र। त्याच्यानंतरचं आपण पुढचा काळ बघूया, चालू वर्तमान काळ। चालू वर्तमान काळाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये आपण जेव्हा वाक्यामध्ये हे केव्हा वापरतो आपण, वाक्यात कसा उल्लेख असतो, तर एखादी क्रिया करत आहे, कोणीतरी एखादी म्हणजे कर्ता म्हणतो, कर्ता एखादी क्रिया करत आहे असा उल्लेख असतो नाही का, असा उल्लेख असतो तेव्हा आपण हा काळ वापरतो. वाक्यात जर एखादी क्रिया करत आहे, उदाहरणार्थ मी या ठिकाणी वाक्य लिहितो की मी विचारत आहे. काळ समजणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी विचारत आहे, मी मागत आहे, मी देत आहे. या ठिकाणी मी विचारत आहे म्हणजे विचारण्याची क्रिया, मागण्याची क्रिया. आता या ठिकाणी आम्ही मदत करत आहोत. ती जात आहे. असे वाक्य आहेत बघा. याच्यामध्ये काय आहे, काहीतरी क्रिया होत आहे, कर्त्याकडून काहीतरी क्रिया होत आहे. त्या वेळेला आपण कसं वाक्य म्हणूया ते, जसं की मी विचारत आहे, आय एम आस्किंग. मी मागत आहे, आय एम आस्किंग. मागण्यासाठी पण आपण आस्किंगच आहे. मी देत आहे, आय एम गिविंग. त्याच्यानंतर आम्ही मदत करत आहोत, हे आपण कसं म्हणणार, वी आर हेल्पिंग. ती जात आहे, शी इज गोइंग. तर यामध्ये मित्रांनो फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी सब्जेक्ट इथं एम आला, इथं इज आहे. जसं यू असेल तर यू आर गोईंग होईल, दे आर गोईंग, वी आर गोईंग. एम इज आणि आरच येतो याच्यामध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणून. कंटिन्युअस आहे म्हणून क्रियापदाला ING लागतं आणि या ठिकाणी नंतर ऑब्जेक्ट येतं. तेव्हा आपण तर वाक्यात एखादी क्रिया करत आहे, कोणीतरी क्रिया करत आहे. मगाच्या काळामध्ये साध्या वर्तमान काळात कोणीतरी क्रिया करतो, इकडे कोणीतरी क्रिया करत आहे. म्हणजे वाक्यामध्ये इथं आय एम गोईंग म्हणजे माझी जाण्याची क्रिया चालू आहे, इथं आय एम आस्किंग म्हणजे माझी विचारण्याची क्रिया चालू आहे, इथं गिविंग देण्याची क्रिया चालू आहे. संपलेली नाही आहे, क्रिया संपलेली नाही आहे. जसं की मी शिकवत आहे तर त्याचं होईल आय एम टीचिंग. म्हणजे शिकवण्याचं काम अजून चालू आहे नाही का. तर अशा पद्धतीचं जे काही आहे, कोणीतरी काहीतरी एखादी क्रिया करत आहे, त्याच वेळेला आपण चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. चला बघूया पुढचा काळ. तर पुढचा काळ आहे मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला काळ कोणते आहेत ते तर नक्की माहिती पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला वाक्य रचनाच येणार नाही मित्रांनो. म्हणजे मराठीत पण माहिती पाहिजे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी पूर्ण काळाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, परंतु आपल्या एका मित्राची अशी कमेंट होती की त्या काळामध्ये स्पष्ट सांगा की अजून कोणते वाक्य बनू शकतात, तर त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण म्हणजे वाक्य कोणत्या प्रकारचे येतात ते आपण सांगतोय मित्रांनो या ठिकाणी. तर वाक्यामध्ये उल्लेख कसा असतो बघा, वाक्यात जर कर्ता
एखादी क्रिया केली आहे, बघा, एखादी क्रिया केली आहे, कर्त्याने एखादी क्रिया केली आहे असा उल्लेख असेल, बघा, असा उल्लेख असेल तेव्हाच आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो, बरोबर आहे? तेव्हा हा काळ वापरतो. तेव्हा आपण हा काळ वापरतो. म्हणजे कसं, कर्त्याने एखादी क्रिया केली असेल म्हणजे काय, तर मी पुस्तक टेबलवर ठेवले आहे. असं वाक्य असेल. त्याच्यानंतर तो मुंबईला गेला आहे. तो मुंबईला गेला आहे. मी काम पूर्ण केलं आहे. पूर्ण केलं आहे. बघा, या ठिकाणी मी 3 वाक्य घेतो, ठीक आहे. तर बघा, मी सांगितलं की एखादी क्रिया केली आहे, बघा इथं ठेवले आहे, ठेवण्याची क्रिया केली आहे. गेला आहे, जाण्याची क्रिया केली आहे. बघा, काम पूर्ण केलं आहे म्हणजे काम पूर्ण करण्याची क्रिया केली आहे. हे वाक्य फार महत्त्वाचं, केली आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे, तर मी पुस्तक टेबलावर ठेवलं आहे. आता ठेवण्यासाठी पुट वर्ब आहे. पुटचं तिसरं रूप पुटच येतं. सो आय हॅव पुट द बुक ऑन द टेबल. I have put the book on the table. मी पुस्तक टेबलावर ठेवलं आहे. तो मुंबईला गेला आहे. तो साठी आपण घेणार he has gone to मुंबई. मुंबई हे शहरचं नाव म्हणून एम कॅपिटल. कोणाचं पण नाव असेल तर आपण एम कोणतंही पहिलं लेटर कॅपिटल लिहितो. मी काम पूर्ण केलं आहे, तर I have completed the work. बघा, तर मित्रांनो, या ठिकाणी हॅवचा वापर झालेला आहे, इथं हॅजचा वापर झाला आहे आणि इथं हॅजचा वापर झाला आहे. तर हा जो काळ आहे, या काळामध्ये जे काही सूत्र वापरलं जातं ते सूत्र कसं आहे ते आपण बघून घेऊ. तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज घ्यायचा असतो. आपण हॅव किंवा हॅज घेतलंय. प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, हे कंप्लीटेड तिसरं रूप आहे. गॉन हे गोचं तिसरं रूप आहे. पुट हे पुटचंच तिसरं रूप आहे. मग सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि मग अदर वर्ड्स. पण हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा काळ केव्हा वापरतो आपण, तर कोणीतरी एखादी क्रिया केली आहे तेव्हा वापरतो. तर याचा फॉर्म्युला आपल्याला पाठ असायला पाहिजे. याचे जास्तीत जास्त वाक्य पण आपल्याला पाठ असायला पाहिजे. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये जसं की ही हॅज गॉन टू मुंबई, तर ही हॅज नॉट गॉन टू मुंबई. नॉट टाकलं की निगेटिव्ह होतं, नाही का. हॅज ही गॉन टू मुंबई, तो मुंबईला गेला आहे का, याचेच आपण प्रश्न पण व्हाय हॅज ही गॉन टू मुंबई, तो मुंबईला का गेला आहे. व्हेअर हॅज ही गॉन टू मुंबई, तो मुंबईला कुठे गेला आहे. असे अनेक प्रश्न बनवू शकतो. परंतु काळ मात्र चेंज होत नाही. तर काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जर तुम्हाला काळ माहिती नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. अजून आपण याचा तिसरा काळ बघितला. आपण प्रेझेंटचा तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंटचे 4 प्रकार आहेत. आता चौथा काळ बघूया, चला. तर मित्रांनो, प्रेझेंटचा चौथा प्रकार जो आहे तो आहे रीतिवाचक वर्तमान काळ. मराठीमध्ये त्याला रीतिवाचक वर्तमान काळ. आपण एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर
बरेचसे व्ह्यूअर जे आहेत ते अतिशय नवीन आहेत, त्यांच्यासाठी अतिशय सोप्या भाषेत सांगणं फार मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून आपण अतिशय सिंपल घेतोय. रीतिवाचक वर्तमान काळाला आपण म्हणतो की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ आपण मित्रांनो फार कमी वापरतो. तर ज्या वाक्यामध्ये हे काळ कधी वापरतो ते मी लिहितो या ठिकाणी. ज्या वाक्यात कसा उल्लेख असतो की एखादी क्रिया करत आलेला आहे, बघा, करत आलेला आहे असा उल्लेख होतो. असा उल्लेख आपण बोलताना करतो. त्या वाक्यात हा काळ वापरतो आपण. ठीक आहे मित्रांनो, त्या वाक्यात हा काळ वापरतो. इथे लिहूया आपण की त्यावेळेस किंवा त्या वाक्यात हा काळ आपण वापरतो. बघा, प्रत्येक काळाचं आपण सूत्र बनवलेलं आहे, प्रत्येक काळ आपण समजून घेतलेला आहे. मग आपण ठरवायचं की आपल्याला कुठला काळ वापरायचा आहे, आता बोलताना कुठलं सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे, चला आपण पहिलं वाक्य बघूया की तो व्यायाम करत आलेला आहे. करत आलेला आहे किंवा तो व्यायाम करत असतो. बघा, करत असतो याचे दोन प्रकार आहेत मित्रांनो. करत असतो म्हणजेच करत आलेला आहे आणि करत आलेला आहे म्हणजेच करत असतो. हे दोन्ही प्रकारचं एकच वाक्य इंग्रजीमध्ये बनेल. जसं की ही हॅज बीन एक्झरसाइजिंग. ही हॅज बीन एक्झरसाइजिंग. ही हॅज बीन एक्झरसाइजिंग. याच्यामध्ये आपण डू पण वर्ब घेऊ शकतो की ही हॅज बीन डुईंग एक्झरसाइज. एक्झरसाइज नाउन म्हणून पण वापरतात आणि एक्झरसाइज वर्ब म्हणून पण वापरतात. तर हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य आपण बघूया. ती शिकत आलेली आहे. शिकत आलेली आहे. तर इथं सुद्धा शी हॅज बीन ने सुरुवात होईल वाक्याची. शी हॅज बीन लर्निंग. ती इंग्लिश मीडियम मधून शिकत आलेली आहे. शी हॅज बीन लर्निंग इन इंग्लिश मीडियम. शी हॅज बीन स्टडिंग पण म्हणू शकतो आपण. ती अभ्यास करत आलेली आहे. बघा, मी काम करत आलेलो आहे. हा रीतिवाचक काळ आहे. मी काम करत आलेलो आहे. तर याला आपण कसं म्हणणार? आय हॅव बीन वर्किंग. आय हॅव बीन वर्किंग. हा रीतिवाचक काळ मित्रांनो. इथं आयएनजी पण आहे. आयएनजी वर्ब याच्यासाठी आहे की क्रिया ही सुरूच आहे, म्हणजे आधी पण सुरू होती. मी काम करत आलेलो, जसं की मी 10 तास काम करत आलेलो आहे किंवा मी 10 तास काम करत असतो. बघा, करत असतो. इकडे ती शिकत आलेली आहे किंवा ती शिकत असते. शिकत असते म्हणजे काय? शिकण्याची क्रिया चालू आहे. ती आधी पण शिकत असते, आता पण शिकत असते, अजून पुढे पण शिकत असणार आहे. हा काळ रीतिवाचक काळ आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये हॅव बीन या ठिकाणी तर क्रिया आधी पण पूर्ण झालेली आहे आणि अजून सुद्धा ती क्रिया चालू आहे, म्हणून हा काळ वापरतो आपण.
तर अशा वेळेला आपण जो फॉर्म्युला या ठिकाणी बघणार आहोत तो कसा तयार होईल. तर या ठिकाणी सब्जेक्ट पहिले येईल, सब्जेक्ट नंतर हॅव येतं, हॅव नसेल तर हॅज येतं, पण बीन तर सोबतच येणार आहे दोघांच्या, हॅव असो की हॅज असो. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING आणि मग नंतर येणार ऑब्जेक्ट आणि मग अदर वर्ड्स. तर हे जे 4 प्रकार आपण बघितले मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघितले की प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर सिंपल प्रेझेंट आपण कधी वापरतो, एखादी क्रिया कोणीतरी करतो तेव्हा. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरतो, एखादी क्रिया कोणीतरी करत आहे तेव्हा. प्रेझेंट परफेक्ट केव्हा वापरतो, एखादी क्रिया कोणीतरी केली आहे तेव्हा. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ते केव्हा वापरतो, एखादी क्रिया कोणीतरी करत आलेला आहे तेव्हा वापरतो. तर हे काळ आपल्याला माहिती असेल तरच आपण या वाक्याची रचना करू शकतो. आणि जर रचना करण्यासाठी सूत्र माहिती असेल तर ती रचना अतिशय सोपी होते मित्रांनो. तर आपल्याला ह्या काळामध्ये प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता ती प्रॅक्टिस कशी करायची, जसं की या ठिकाणी आय हॅव बीन वर्किंग आहे, तर यालाच तुम्ही सिंपल प्रेझेंटमध्ये करू शकता. आय वर्क, बघा, आय वर्क, आय एम वर्किंग, आय हॅव वर्कड आणि आय हॅव बीन वर्किंग. आय लर्न, आय एम लर्निंग, आय हॅव लर्नड अँड आय हॅव बीन लर्निंग. इथं शी हॅज बीन लर्निंग आहे. मग शी लर्न्स, शी इज लर्निंग, शी हॅज लर्नड अँड शी हॅज बीन लर्निंग. जसं की ही एक्झरसाइजेस, ही इज एक्झरसाइजिंग, ही हॅज एक्झरसाइज्ड अँड ही हॅज बीन एक्झरसाइजिंग. हेच वाक्य आपण अशा पद्धतीने पण बोलू शकतो की आय एक्झरसाइज, आय एम एक्झरसाइजिंग, नाही का. तर अशा पद्धतीने. किंवा ही डज एक्झरसाइज, ही इज डुईंग एक्झरसाइज, त्याच्यानंतर ही हॅज डन एक्झरसाइज, ही हॅज बीन डुईंग एक्झरसाइज असं पण म्हणू शकतो जर डू आपण घेतलं तर मुख्य वर्ब म्हणून आणि एक्झरसाइज नाउन म्हणून घेतलं तर. पण इथं आपण एक्झरसाइज वर्ब म्हणून घेतलेले. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे, परंतु आपण अतिशय एक एक काळ जो आहे तो आपण समजून घेतला म्हणूनच लांब झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन अनेक असे व्हिडिओ आहेत जे इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला आवडतील, ते तुम्ही नक्की बघा. तर भेटूया अशा पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.